मम्मू काय बनवतेस आज? आज पुलाव, व्हेज पुलाव. व्हेज पुलाव बनवणार आहेस? हो वाव, मस्त. आज तर मज्जा होणार आहे मग सगळ्यांचीच. हो. अजून काय बनवणार आहेस? फक्त पुलाव? आणि दालच्या. दालच्या पण? हे बघा मित्रांनो, मम्मीची तयारी कशी जोरात चालली आहे. टोमॅटो, मिरची, कांदा, फ्लॉवर, गाजर, अजून काय आहे? वटाणा, वटाणा, बटाटा. वटाणा बटाटा. असं मस्तपैकी कुकिंग चालू आहे आज तर. मज्जा आहे सर्वांचीच. डॅडसाठी काय बनवतेस मम्मी? भाजी. दालच्या? आज त्यांची फरमाईश होती काय दालच्या बनवायची? हो. हां, हे पहा मित्रांनो, दालच्या बघा कसा बनवला आहे मम्मीनी माझ्या. आणि सकाळी काय बनवलं होतं ब्रेकफास्टला? सांबर. असा सांबर बनवला होता, एकदम टेस्टी झालेला. आणि इडली पण हे संपून गेलेत आता. तर मस्तपैकी आज स्पेशल जेवण असतं हे आमचं. पुलाव म्हणजे स्पेशल जेवण. सगळ्यांना आवडतं हा पुलाव. व्हेज पुलाव मोस्ट फेवरेट डिश आहे सगळ्यांचीच. किती वेळ लागेल साधारण मम्मी तुला? अर्धा तास. अर्ध्या तासात होऊन जाईल? हो. ओके. मला तर फार भूक लागली आहे. आज काय इडली सांबरच खाल्लाय, त्यानंतर काही जेवणच नाही केलं मी. आता लवकर बनव. भाकरी खाणार का? भाकरी नाही, भाकरी नाही खाणार. नाही. नाही. चपाती बनवणार आहेस का? भाकरी टाकायची त्यांना, एक चपाती करायची का थोडी? मग चालतंय, खाऊ मग भाकर. गरम गरम. हो, बनव मग. हा, हो. तर मित्रांनो, चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता जेवण झालं की मला तर जेवायचे फार भूक लागली. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बाय बाय. कसं काय मम्मी जेवण? छान. एक नंबर जेवण बनवलं आहे मम्मीनी. पुलाव. जेवण करून सांगते. हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. हॅव अ नाईस डे. तुमचा दिवस चांगला जाऊ द्या आजचा आणि माझा पण. आता झोपेतून उठले मी. पाग कसं भोपळ्यासारखं तोंड सुजलं आहे माझं तर एकदम भोपळ्यावानी. मला ना जानेवारीमध्ये ना कांजण्या आल्या होत्या, त्यामुळं जरा जास्तच तोंडाला फेसला जास्त प्रॉब्लेम झाला आहे. असं डाग वगैरे किंवा असे थोडे खड्डे हे ते. तर कांजण्या फार डेंजर असतात बाबा. फर्स्ट टाईम झालं, लहानपणी कधीच नाही झालं. मग हे आत्ता झालं तर जास्तच त्रास झाला. तुम्हाला झालेत का कोणाला कांजण्या? लहानपणी झाले असतील, पण असं एवढं समजा थोडं मोठं झाल्यानंतर झाल्यावर जास्त त्रास होतो. पण सगळे म्हणतात असं की कांजण्या झाल्यानंतर इम्युनिटी, रोगप्रतिकारशक्ती वाढते. आता हे खरं आहे का खोटं आहे माहीत नाही, कारण आतापर्यंत मला फार त्रास झाला भरपूर. असं म्हणजे बॉडी पेन आणि असं विकनेस, असं अशक्तपणा हे जास्तच म्हणजे जाणवतं आहे आणखीन एवढं रिकवर नाही, पण तरी आहे थोडंफार. तुम्हाला झालेत का कधी कांजण्या? झाल्या असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि त्यावर तुम्ही काय उपाय केले आणि किती दिवसामध्ये तुमचं सगळं रिकवर झालं मला नक्की सांगा. तर कालचं जेवण ना मित्रांनो फार छान होतं. मस्त मम्मीने बनवलं होतं पुलाव. मी म्हणलेलं तुम्हाला, पुलाव मस्त बनला होता आणि मस्त एन्जॉय केलं आम्ही जेवण. आणि आता झोप पण छान झाली. आता बघू दिवस कसा जातो आहे काय नाही. मला काही एवढं बोलायचं कळत नाही. माझं नवीनच चॅनल आहे, तर सपोर्ट करा मला आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.